लासलगाव इथे सत्ता प्रकार मिळकतीची खास बाब म्हणून वगळून या मिळकती नियमित करण्याची मंत्री भुजबळ यांची मागणी होती. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधून शासकीय जमिनींच्या हस्तांतरणावरील 15 मे 2025चा निर्णय शासनानं रद्द केला आहे. या निर्णयामुळे लासलगाव शहरातील सत्ताधारकांचा अनेक दिवसांचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारक कुटुंबियांना आपली मालमत्ता नियमित करण्यासाठी मदत होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव शहरातील सर्वे क्रमांक 93 या ठिकाणच्या सत्ता प्रकार मिळकतींना 15 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये शर्तभंग नियमानुकूल करतेवेळी असलेल्या चालू बाजारभावाच्या दरानुसार 60% रक्कम दंड म्हणून भरून शर्तभंग नियमित करण्याबाबतच्या तरतुदीमधून वगळून या मिळकती नियमित करण्यात याव्या, अशी मागणी महसूल मंत्र्यांकडे केली होती. या मागणीला यश आलं असून शासकीय जमिनींच्या हस्तांतरणावरील 15 मे 2025चा निर्णय शासनानं रद्द केला आहे. त्यामुळे सत्ताधारक मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लासलगाव तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणच्या सर्वे क्रमांक 93 मधील मिळकती संबंधित व्यक्तींना रहिवासी प्रयोजनासाठी 1946 साली स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी लिलावानं वाटप केलेलं होतं. या जमिनींना सत्ता प्रकार म्हणून नोंदवण्यात आलं. या जमिनी नियमानुकूल करण्यासंदर्भामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये 9 एप्रिल 2025ला झालेल्या बैठकीनुसार हा प्रश्न मार्गी लावण्याबद्दल जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू झाली होती. त्यानुसार सर्व 178 मिळकतधारकांना नजराणा भरण्यासाठी सकारात्मकता दाखवली होती. त्यामुळे चालू बाजारभावाच्या शासन निर्णयाचा रद्द करून ज्यावेळी शर्तभंग झालाय त्यावेळेचे मूल्यांकन गृहीत धरण्यात यावं, असं शासन निर्णय यावेळेस घेण्यात आला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.